जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मस्त गरमागरम असे मी पराठे बनवलेले आहेत, कोबीचे पराठे. तर मस्त असं रिमझिम पाऊस पडत आहे आणि मस्त असे गरमागरम पराठे तर तुम्ही पण बनवून खा. तर चला मंडळी, बनवूया कोबीचे गरमागरम पराठे. ते इथे कोबी घेतला, कोबी मस्त असा चिरून घेतलेला आहे. हा कोबी मी आता मिक्सरमधून बारीक करणार आहे मैत्रिणींनो. तर बघा, इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे. या जारमध्ये मी अशी दोनदा हे करून बारीक करून घेणार आहे. आता मैत्रिणींनो, ही कोबी करता आपल्याला आता इथे गव्हाचं पीठ लागणार आहे. तर एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही आणखीन घालायचं तर घालू शकता. आता मी 2 चमचे पोहे खायचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, बेसन पीठ इथे थोडंसंच घेतलेलं आहे. आता घरच्याच साहित्यामध्ये मस्त अशी कोबीची मी पराठे बनवणार आहे. आणि आता घेतलेली आहे हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण मी इथे लाल तिखटसुद्धा घालणार आहे. तर आलं लसणाची पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या, इथे 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे इथे लाल तिखट. तर आवडीनुसार आपण तिखट जास्त कमी करू शकता. आता मैत्रिणींनो, हळद घातलेली आहे. तुम्ही यामध्ये आणखीन हिंग वगैरे ॲड करू शकता. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे कोथिंबीर घातली. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, इथे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगोदर आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, अंदाज पाहूनच पाणी घालायचं आहे. आता इथे मी थोडं पाणी घालणार आहे. थोडं पाणी घालून इथे हे पीठ मळून घेणार आहे. छानपैकी असं पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. गोळा घट्टच करायचा आहे आपल्याला, पातळ नाही. आता इथे मी थोडं तेल घालून घेणार आहे. आता इथे गोळा मी मळून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे थोडं वरून तेल लावून आपल्याला असा मस्त मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला लगेचच पराठे करून घ्यायचे आहेत. व मी आता असे गोळे करून घेतलेले आहेत. आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा, पाहू शकता तुम्ही. तर मुलांना कोबीची भाजी खायला आवडत नाही, तर तुम्ही या पद्धतीने असे घरच्याच साहित्यामध्ये झटकेपट पराठे असे गरमागरम बनवले तर मुलं नक्कीच आवडीने खातीन, पोट भरून खातीन. मस्त आपला पराठा लाटून झालेला आहे. आता तव्याला इथे तेल लावून घेते मी. तर इथे पराठ्यासाठी तेल जास्त लागतं, तर तेल थोडं जास्तच घालायचं. आता इथे पराठा आपण मस्तपैकी शेकून घेऊया. अर्धा 1 मिनिट आपल्याला एक साईड होऊ द्यायची आहे, मग आपण पलटी करून घेऊया. आता ही दुसरी बाजू पण अशीच शेकून घ्यायची आहे. वरून आणि साईडून थोडं थोडं तेल सोडायचं आहे. बघा, मस्त झाला पराठा. आता आपण परत एकदा उलटून पालटून घेऊया. काहीच वेळ लागत नाही. तर आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठे झटकेपट तयार होतात, बनवू शकतो आपण. आणि मुलं आवडीने सुद्धा खातील. बघा, आपला पराठा मस्त तयार झालेला आहे. आता मैत्रिणींनो, आणखीन दुसरा पराठा पण मी असाच बनवून घेणार आहे.
अशा पद्धतीने आपल्याला हे कोबी पत्त्याचे सर्व पराठे असे बनवून घ्यायचे आहेत। तर हा व्हिडिओ जर माझा आवडला तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी टोमॅटो सॉस घालत आहे। आपण असं टोमॅटो सॉस लावून रोल करून मुलांना देऊ शकतो, मुलं आवडीने खातील। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मस्त आपले पराठे झालेले आहेत। चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत।